नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण बघत आहात महापारेषणच्या जी भरती आहे 2025ची। आता येणाऱ्या 3 फेब्रुवारी 2025ला विद्युत सहाय्यक पदासाठी जो पेपर आहे त्या पेपरचा जो आपण संच 3रा। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। रावळ पंचाचा उपयोग डॅशवर छिद्र पाडण्यासाठी करतात। ऑप्शन ए लाकूड, ऑप्शन बी पत्रा, ऑप्शन सी धातू, ऑप्शन डी भिंत। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी भिंत। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 2 जो की आपल्यासाठी हा आहे। शीट मेटलच्या कामात सामान्य हेतूसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टेकचे नाव काय आहे? ऑप्शन ए चौरस स्टेक, ऑप्शन बी हॅचेस स्टेक, ऑप्शन सी ब्लोहॉर्न स्टेक, ऑप्शन डी बिव्हेल एज चौरस स्टेक। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चौरस स्टेक। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे। खालीलपैकी कोणत्या जनरेटरचा उपयोग आर्क वेल्डिंगमध्ये करतात? ऑप्शन ए शंट जनरेटर, ऑप्शन बी सिरीज जनरेटर, ऑप्शन सी कम्युएटिव्ह कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ए शंट जनरेटर। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 4 जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी जनरेटरमध्ये निर्माण होणारा ईएमएफ डॅश ईएमएफ असतो। ऑप्शन ए स्थिर, ऑप्शन बी डायनॅमिकली, ऑप्शन सी मॅग्नेटिकली, ऑप्शन डी इलेक्ट्रोस्टॅटिकली। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मॅग्नेटिकली। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 5 जो की आपल्यासाठी हा आहे। वाइंडिंग केलेल्या डीसी जनरेटरमधील आर्मेचरमधून कार वाहण्याचे किती समांतर मार्ग असतील? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 6 जो की आपल्यासाठी हा आहे। ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड नुसार सिरीज फील्ड वाइंडिंग टर्मिनलचे मार्किंग डॅश असते। ऑप्शन ए B1 B2, ऑप्शन बी E1 E2, ऑप्शन सी D1 D2, ऑप्शन डी F1 F2। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी D1 D2। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। प्रश्न क्रमांक 7 जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी जनरेटरच्या कम्प्युटेटर सेगमेंटमध्ये डॅश इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात। ऑप्शन ए पेपर, ऑप्शन बी वूड, ऑप्शन सी फायबर, ऑप्शन डी मायका। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी मायका। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। सर्वसाधारणपणे डीसी मशीनच्या आर्मेचरचा रेजिस्टन्स डॅशच्या दरम्यान असतो। ऑप्शन ए 1000 ओहम, ऑप्शन बी 100 ओहम, ऑप्शन सी 10 ओहम, ऑप्शन डी 1 ओहम। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1 ओहम। तर मित्रांनो, बघूया आपण पुढील प्रश्न। भारतीय मानकानुसार सिम्युलेटेड एक्समॅग्नेटिक डीसी जनरेटरच्या टर्मिनलचे मार्किंग डॅश केले जाते। ऑप्शन ए A1 A2 E1 E2, ऑप्शन बी A1 A2 F1 F2, ऑप्शन सी SH1 SH2 D1 D2, ऑप्शन डी D1 D2 A1
A2। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए A1 A2 E1 E2। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी जनरेटरची सर्वसाधारण कार्यक्षमता डॅशच्या दरम्यान असते। ऑप्शन ए 60 ते 80%, ऑप्शन बी 75 ते 85%, ऑप्शन सी 80 ते 90%, ऑप्शन डी 85 ते 95%। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 85 ते 95%। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 11 जो की आपल्यासाठी हा आहे लाकडात कोणत्या दोषामुळे त्याची ताकद कमी होते। ऑप्शन ए वळणे, ऑप्शन बी कंपिंग, ऑप्शन सी क्रॅकिंग, ऑप्शन डी अनियमितता। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी अनियमितता। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 12 जो की आपल्यासाठी हा आहे डीसी शंट जनरेटर delivers 18 ampere to a load at 23 voltage terminal voltage. The shunt field resistance is 30 ohm. The armature current will be ऑप्शन ए 19 एम्पियर, ऑप्शन बी 1.9 एम्पियर, ऑप्शन सी 1 एम्पियर, ऑप्शन डी 10 एम्पियर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 19 एम्पियर। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 13 जो की आपल्यासाठी हा आहे डीसी जनरेटर थांबविण्याची सर्वात चांगली पद्धत कोणती। ऑप्शन ए लोड बरोबर जोडलेला स्विच ओपन करणे, ऑप्शन बी फील्ड सर्किटचा स्विच ओपन करणे, ऑप्शन सी आर्मेचर टर्मिनल कनेक्शन खोलणे, ऑप्शन डी प्राइम मूवरचा स्विच ऑफ करणे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्राइम मूवरचा स्विच ऑफ करणे। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 14 जो की आपल्यासाठी हा आहे प्लायर्सचे वर्गीकरण त्याच्या डॅशनुसार केले जाते। ऑप्शन ए प्लायरचे वजन, ऑप्शन बी प्लायरच्या एकूण लांबी, ऑप्शन बी दोन्ही ए बी आणि ऑप्शन डी यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए प्लायरच्या एकूण लांबी। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 15 जो की आपल्यासाठी हा आहे 4 पोल वेव्ह वाउंड आर्मेचरचे करंट वाहण्याचे समांतर मार्ग डॅश असतात। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2। तर मित्रांनो ही सिरीजमध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे सिरीज ही पूर्ण पहा, कारण त्या परीक्षेमध्ये येण्याचे खूप चान्सेस आहेत। 6 पोल लॅप वाउंड आर्मेचरचे करंट वाहण्याचे समांतर मार्ग डॅश असतात। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 6। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 17 जो की आपल्यासाठी हा आहे आर्मेचरचा कोअर लिमिटेड करण्याचा उद्देश डॅश कमी करणे होय। ऑप्शन ए वजन, ऑप्शन बी एडी करंट लॉस, ऑप्शन सी कॉस्ट, ऑप्शन डी हेरिडिटी लॉस। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एडी करंट लॉस।
तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 18 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मशीनचे ब्रशेस डॅश पासून बनवतात. ऑप्शन ए पितळ, ऑप्शन बी कार्बन, ऑप्शन सी लोखंड, ऑप्शन डी मायका. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कार्बन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 19 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मशीनचे कम्युटेटर सेगमेंट एकमेकांपासून डॅशने इन्सुलेट केले जातात. ऑप्शन ए रबर, ऑप्शन बी चिनी माती, ऑप्शन सी मायका, ऑप्शन डी वॉर्निश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मायका. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 20 जो की आपल्यासाठी हा आहे. जर डीसी जनरेटरमध्ये शिल्लकीय चुंबकत्व असतात, शून्य स्पीडला निर्माण होणारा ईएमएफ. ऑप्शन ए कमी, ऑप्शन बी उच्च, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी रेटेड व्होल्टेज इतके. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 0. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. फुल लोड करंटला नो लोड व्होल्टेजपेक्षा इतक्या व्होल्टेज ड्रॉपला जनरेटर डिझाईन केले जातात. ऑप्शन ए 5 ते 8%, ऑप्शन बी 4 ते 7%, ऑप्शन सी 3 ते 6%, ऑप्शन डी 2 ते 5%. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 5 ते 8%. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 22 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरच्या बाबतीत खालीलपैकी कोणते रेग्युलेशन स्वीकारले जाते. ऑप्शन ए 100% रेग्युलेशन, ऑप्शन बी अनंत रेग्युलेशन, ऑप्शन सी 50% रेग्युलेशन, ऑप्शन डी 1% रेग्युलेशन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1% रेग्युलेशन. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एक शंट जनरेटर 1500 RPM ने फिरत असताना 250 व्होल्टेज निर्माण करते, तर स्पीड 1200 RPM इतके कमी झाल्यास निर्माण होणारा ईएमएफ किती होईल. ऑप्शन ए 200 व्होल्टेज, ऑप्शन बी 312.5 व्होल्टेज, ऑप्शन सी 180 व्होल्टेज, ऑप्शन डी 150 व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 200 व्होल्टेज. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. तर मित्रांनो वेल्डिंग जनरेटरचे डॅश. ऑप्शन ए वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन बी डेल्टा वाइंडिंग, ऑप्शन सी डुप्लिकेट वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी लॅप वाइंडिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लॅप वाइंडिंग. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 25 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी मशीनचे ब्रशेस डॅश पासून बनवले जातात. ऑप्शन ए कार्बन, ऑप्शन बी कठीण कॉपर, ऑप्शन सी मऊ कॉपर, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कार्बन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. लॉन्ग शंट जनरेटरमध्ये टर्मिनल व्होल्टेज 400 व्होल्टेज शंट फील्ड
रेजिस्टन्स 80 ओहम असेल तर शंट फील्ड करंट शोधा. ऑप्शन ए 3.2 एम्पियर, ऑप्शन बी 4.0 एम्पियर, ऑप्शन सी 5.0 एम्पियर, ऑप्शन डी 5.5 एम्पियर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 5.0 एम्पियर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. दोन जनरेटर ए आणि बी मध्ये प्रत्येकी 6 पोल्स आहेत. जनरेटर ए हा वेव्ह वाऊंड तर जनरेटर बी लॅप वाऊंड आहे. त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ईएमएफचे प्रमाण डॅश. ऑप्शन ए 2:3, ऑप्शन बी 3:2, ऑप्शन सी 3:1, ऑप्शन डी 1:3. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3:1. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 28 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरचा क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे डॅशचा रेजिस्टन्स. ऑप्शन ए लोड, ऑप्शन बी आर्मेचर, ऑप्शन सी फील्ड, ऑप्शन डी ब्रशेस. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 29 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरमध्ये कोणत्या व्होल्टेज रेग्युलेशनला मान्यता आहे? ऑप्शन ए 100% रेग्युलेशन, ऑप्शन बी 50% रेग्युलेशन, ऑप्शन सी 1% रेग्युलेशन, ऑप्शन डी अनंत रेग्युलेशन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1% रेग्युलेशन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरच्या फील्ड कॉइल नेहमीपासून बनवतात. ऑप्शन ए कार्बन, ऑप्शन बी कास्ट आयर्न, ऑप्शन सी कॉपर, ऑप्शन डी ग्राफाइट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉपर. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच मित्रांनो आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण या साईडवर येणाऱ्या भविष्यातील परीक्षेची माहिती किंवा निघणाऱ्या जाहिरातीची माहिती यामध्ये आपण कळवणार आहोत. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.